गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि मग सकाळी अजून मी काय आंघोळ वगैरे केलेली नाही आहे, पण चला म्हणलं अगोदर झाडझटक करावी, मग नंतर आंघोळ करून हे सगळं करायचं म्हणल्यावर पण म्हणजे नाही व्यवस्थित वाटत. तर देवपूजाही करायची असते आंघोळ केल्यावर, तर हे अगोदरची कामं उरकून घेतली की छान वाटतं. तर इथं मी हॉल वगैरे झाडून घेतला. हॉल किचन झाडून घेत असते, कारण की रूमांमध्ये म्हणजे अजून झोपलेले असते तिथं तिथलं आवरायला येत नाही आहे. तर पोर्च वगैरे झाडून घेतला आणि ब्लॉग हे किरसुनीनंच मी झाडत असते, कारण की खराटा आहे पण त्यानं व्यवस्थित केअर निघत नाही आहे. थोडा टाईम लागला तर लागला, पण क्लीन निघतं, त्याच्यामुळे मग किरसुनीनं झाडून काढते. आणि मग आज मला उंबऱ्याचं हळदीनं लेपन करायचं होतं. मी जर त्या गुरुवारी करत असते, म्हणजे आपल्याला दररोज तर काही टाईम भेटत नाही आहे बाकीच्या कामातून, मग गुरुवारी जरा टाईम काढायचा आणि करायचं. तर मग इथं पोर्च वगैरे पुसून घेतला, पायऱ्या पुसून घेतल्या आणि तुळशीचा कट्टा पण पुसून घेतला. मग मी पोर्च तुळशीचा कट्टाही दररोजच पुसून घेत असते. मग तुळशीचं तुम्ही म्हणसाल कुंडी खाली ठेवली, तर कारण की पाऊस चालू आहे आणि वरती ती कुंडी तिथं वरती पाणी साठते, त्याच्यामुळे मग ती अगोदरची पण तुळस त्यानंच खराब झाली, त्याच्यामुळेच मी मग बदललेले आहे. तर माझी आंघोळ झाली. आंघोळ झाल्यानंतर मी फुलं आणायला गेली होती. आत्ता झाडाला छानपैकी अशी फुलं आलेली आहेत, कारण की उन्हाळा गेला पण देवांना काय फुलं नव्हती. आत्ता बघा पावसाळा पडल्यापासून इतकी फुलं येतात झाडाला, खूप फुलं येतात. तर मग मी इथं फुलं ही घेऊन आलेले आहे. स्वस्तिकचं पांढरं फुलं आहे. मग मुलांचे टिफिन वगैरे पॅक केलं, कारण की त्यांचा स्वयंपाक वगैरे तर करून घेतला होता. नाही, मी शूट केलं पण खूप मोठा ब्लॉग होत होता म्हणून मी काय ॲड केलं नाही. तर त्यांना मग त्यांचे डबे वगैरे पॅक करून ठेवले. त्यांना चहा दूध दिलं प्यायला आणि नंतर देवपूजेला लागले, कारण की आज देवांना खूप टाईम लागणार होता. मला माहीत होतं 1 ते 1.5 तास माझा लागला, कारण की मला देव क्लीन करायचे होते पूर्ण. आणि गुरुवारी माझा आठवड्यातनं 2 दिवस असतात, एक रविवारी आणि एक गुरुवारी मी देवांना घासत असते, नाहीतर दररोज आंघोळ घालत असते फक्त. तर इथं सगळे देव काढायचे, घासायचे, पुसायचे, त्याच्यामुळे आपल्याला टाईम लागतो. आणि मग इथं खाली अगोदर हंतरून घेतलं, देव सगळे वरचे काढून घेतले. आणि मी दररोज फक्त कलश दररोज घासत असते, मात्र देव आठवड्यातून 2दा घासले, पण कलश दररोज घासून भरून ठेवत असते. आपला नारळ पण खूप छान पद्धतीनं आलेला आहे. आता बघूया कुठं तर लावूया. इथं म्हणजे असं लावायलाच येत नाही, त्याच्यामुळे नारळ असेच जातात खराब होऊन. तर उगवतात पण छान, आणि पण बाहेर ठेवलं की ते हे होऊन जातात, त्याच्यामुळे आता हे नारळ मी लावणार आहे. मग इथं देव छान असे घासून घेतले आणि मग बाकीची कामं म्हणलं तर जरा बाहेर जायचं होतं मला, डॉक्युमेंटचे काम वगैरे होते, त्याच्यामुळे सकाळचं तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये रुटीनमध्ये स्वयंपाक वगैरे मी काहीच दावलेला नाही आहे, कारण की ते दावलं असतं म्हणजे माझा खूप 20 मिनटाचा ब्लॉग झाला असता. आणि एवढा आपलं इतका मोठा ब्लॉग म्हणजे टाकणं, अजून आपली तेवढी ग्रोथ नाही आहे चॅनेलची, तर त्याच्यामुळे मी 5-6 मिनटाचा ब्लॉग बनवणार होते, पण एडिट करलं तर किती करणार ना. आता तुमच्याबरोबर इतका झालं आहे म्हणल्यानंतर दाखवायला पाहिजे, तर म्हणून मग माझा जवळजवळ 13-14 मिनटाचा ब्लॉग झाला. तर समजून घ्या, आणि छान वाटलं तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. तर इथं मग सगळे देव काढलेले ते कट्टा वगैरे असा पुसून वगैरे घेतला. मग इथं देवांना छानपैकी असं वाळ्या कपड्याने पुसून घ्यायचे, म्हणजे देव तसेच एकदम क्लीन राहतात. मग इथं लक्ष्मीची पण पूजा करून घेतली मी, फोटो आहे आपल्याकडं. मग अन्नपूर्णाचे पण तांदूळ बदलले मी आणि सगळे देव मांडून घेतले. इथं कलश भरून घेतला, तांदूळ टाकायचं, हळदी कुंकू टाकायचं, नाणं सुपारी पण तुम्ही टाकू शकताय, पण मी नाही आहे टाकत. मग इथं तांदूळ प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचं, तुमच्याकडे पितळाची प्लेट असेल तेही तुम्ही वापरू शकता. त्याच्यावर तांदूळ, हळदी कुंकू टाकायचं आणि कलश ठेवायचा. ह्या पद्धतीने कलश ठेवून त्याची पूजा करायची, स्थापना. तर मी दररोज हळदी कुंकाचे 5 टिपके देते, पण गुरुवारी, शुक्रवार किंवा रविवार स्वस्तिक वगैरे काढत असते. तर बघा किती छान वाटते मला, आज इतकं प्रसन्न वाटायला लागलं ना, कारण की आपल्या देवांना बरेच दिवस झालं फुलं नव्हते,
पण मी इकडं तिकडं बाहेर गेले की फुलं आणत होते असं. मग इथं आरती वगैरे लावून घेतली, उदबत्ती लावली. कशी वाटली पूजा नक्की सांगा. मग देवपूजा करूनच मग मला हळदी उंबरा लेपन करायचं होतं. तर मग इथं त्याची तयारी चालू केली. उदबत्ती वगैरे फुलं घेतली आणि थोडंसं गोमित्र घालायचं, गुलाबजल घालायचं आणि पाण्याने आपली हळद असते का नाही, तुम्ही खायचीच हळद शक्यतो, म्हणजे जे आपण स्वयंपाकघरात वापरतो ना तेच करा. कारण की देवानं वापरतो ते हळद कुंकाची असते, ते प्युअर नसते. त्याच्यामुळे हीच हळद आपले स्वयंपाकघरातलीच हळद वापरायची. मग आमच्यात गाई आहे देशी, त्याच्यामुळे मी गोमूत्र धरून ठेवत असते. आणि म्हणजे आज मी आता आठवड्यातून मी एकदाच उंबरा लेपन करते गुरुवारी. मग अगोदर 1-2 दिवस तर मी गोमूत्र धरून म्हणजे सासूबाईंना ठेवायला लावत असते, म्हणजे आपल्याला वापरता येते. ते जास्त दिवस घरात ठेवलं की वास घरातून येतो, त्याच्यामुळे मी काही जास्त दिवस घरात ते ठेवत नाही. तर इथं उंबऱ्याला पूर्ण असं हळदीचं लेपन लावून घ्यायचं. इकडे 5 टिपके, तिकडे 5 टिपके, मध्ये स्वस्तिक काढायचे. उंबऱ्याला पण 5-5 असे बाहेरच्या साईडने टिपके द्यायचे. स्वस्तिक रांगोळीनं पण स्वस्तिक काढायचं आणि तांदूळ टाकायचा. अवश्य उंबऱ्यावर तांदूळ टाकायचे. आणि मी फुलं ठेवत होते आणि फॅन चालू असल्यामुळे फुलं पडतच होती माझी. मग मिस्टरांना म्हणलं की फॅन वगैरे बंद करा, फुलं राही नाहीत. मग त्यांनी फॅन बंद केला आणि मग फुलं वगैरे ठेवून घेतली. बाहेरच्या बाजूने रांगोळी पण काढली उंबऱ्याला. आणि मग मला दारात पण रांगोळ काढायची होती, तुळशीकडं पण रांगोळ काढायची होती. अजून मी तुळशीला उदबत्ती लावली नव्हती, देवपूजा करून इथंच बसले होते. मग इथं आता वारा असल्यामुळं मी काय आरती वगैरे लावली नाही बरं का. मग उदबत्तीच लावून घेतली, कारण की आरती लावली तरी पण राहणार नव्हते. मग उदबत्ती उंबऱ्याला ओवाळली. वरती गणपती असल्यामुळे वरती पण ओवाळली आणि लावून बाहेर रांगोळ काढायला गेले. रांगोळ काढली दारात. मग तुळशीपाशी पण रांगोळ काढून घेतली आणि हो तुळस अशा पद्धतीनं खाली ठेवली. आणि मी तुम्हाला म्हणलं की 2 दिवसाखाली मी तुळस लावलेली आहे कुंडीत, दुसरी छान आहे. तर इथं मग माझी बाकीची कामं पटपट उरकली आणि ते काय तुम्हाला दाखवलं नाही. मग ते डॉक्युमेंटचं जरा बाहेर काम असल्यामुळे बाहेर गेलो, पण तिथं बसून एवढा कंटाळा आला, 2-3 तास तिथेच गेले. मग गुरुवार असल्यामुळे चहा घेतला आणि येताना जे मला काय म्हणजे आता ब्लाऊज शिवायचे होते, त्यासाठी मला अस्तर, फॉल, लेस अगोदरच्या पण आहेत, पण लेस आवडली मग ते आणले. मग सासूबाईंचे पण ब्लाऊज शिवायचे होते म्हणून त्यासाठी बटनचं पॉकेट आणलं. ते हुक नाहीत वापरत त्याच्यामुळे. मग मिस्टरांना चप्पल घ्यायला गेले होते. मग मला पण चप्पल घेतली नंतर, कारण की छान वाटली, छान दिसली चप्पल म्हणून मग मी घेतली. तर नंतर थोडंफार माळवं आणलं होतं, हिरव्या पालेभाज्या. कारण की मुलांना कसं आहे माहिती आहे का, हिरव्या पालेभाज्याच खात नाहीत. त्यांना किती पण हे केलं तर मग कशातून तर म्हणजे स्वयंपाक दुसऱ्या भाजीतून, पराठ्यातून, कशातून अशी मेथीची भाजी वगैरे मी मिक्स करून देत असते. मग इथं कोथिंबीर वगैरे मी निवडून म्हणजे फ्रीजला ठेवली नीट राहते. आणि मेथीची भाजी पण आपल्या शेतात आलेली आहे आता, पण छोटी छोटी असल्यामुळं मग आता आले तर बाजारात, त्याच्यामुळे मग मी 2 पेंड्या तिथून आणले. मग आज मेथीची भाजी, शेवग्याची शेंग असं करणार होते. तर बाहेर पाहू शकताय, पाऊस तर लगेच चालू होतून लगेच बंद होतं, असंच आहे या पावसाचं. तर आहे चालू, तर समाधान आहे शेतकऱ्यांना की चालू झालं आहे म्हणून. मग इथं भात शिजायला टाकला मी. गुरुवार आहे त्याच्यामुळे सोडायला. तर जरा बाहेर जायचं होतं आम्हाला सगळ्यांनाच, त्याच्यामुळे मी स्वयंपाकाला लवकर लागले होते. कारण की तिथून आल्यानंतर आपल्याला उशीर होईल म्हणून. मी काय तिथं शूट घेऊ शकत नाही आहे, तुम्हाला समजेलच. तर त्याच्यामुळे अजून नाही शूट घेऊ शकत मी. आपलं घरचंच कंटेंट तुम्हाला देईन. तर इथं मेथीची भाजी बनवून घेतली आणि शेवग्याची शेंग पण शिजवून घेतली होती. तर मग इथं वाटण वगैरे बनवून ठेवते मी, कारण की पटकन अशा भाज्या आपल्याला करता येतात. आणि वाटण म्हणजे तेल वतलं, वाटण टाकलं, जिरी मोहरी टाकायची, 2 चमचे तेल, पाणी वतून थोडं जरा मसाला शिजू द्यायचा. नंतर शेवग्याची शेंग टाकली
आणि नंतर आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. जे आपण शेवग्याची शेंगा त्याच्यात शिजवले होते ते गरम पाणी आपण वापरायचं आहे. तर ते ओतून घेतलं मी. मस्तपैकी अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा माझ्या ताईनं. तर मेथीची भाजी, तर शेवग्याची शेंग, भात. आता मला करायची होती चपाती, पण मुलांचा अभ्यास होता त्याच्यामुळे ही मी बाकीचं काम आवरून घेतली होती. परत त्यांचा तिथं अभ्यास वगैरे घेतला. बारक्या मुलाचा क्लास असतो ते पण क्लास करून घेतला. नंतर चपात्याला लागले. मग कणिक वगैरे तिंबून ठेवली होती त्याच्यामुळे भिजती. कधी पण मी स्वयंपाकाला लागायच्या अगोदर कणिक तिंबून ठेवत असते, म्हणजे खूप छान चपात्या होतात. मग इथं सासूबाईंचं उरकायला चालू होतं. आम्हाला जायचं होतं तिकडं. मी तर ह्या साडीवर जायची होती, मी साडी नव्हती चेंज करायची. मग त्यांनी विंचराला नूरको का म्हणतो ते, मग मी म्हटलं घाला तुम्ही साडी, तोपर्यंत माझं झालं आहे. मग चपात्या वगैरे करून घेतल्या आणि मुलांचं आवरलं मी. तिकडला शक्यतो मी नाही ब्लॉग दाखवणार मी तुम्हाला तिथलं, म्हणजे शूट घेऊ शकत नाही आहे तिथलं मी. कोणाच्या परस्पर आपण शूट घेऊ शकत नाही. ज्याची इच्छा असेल तेव्हा ते ब्लॉगमध्ये येईल, आपण तसं कोणाला फोर्स करू शकत नाही. तर इथं अशी पटपटपट चपात्या करून घेतल्या मी. आणि नंतर मला देवांना नैवेद्य पण दाखवायचा होता. आज गुरुवार असल्यामुळे मग नैवेद्य दाखवायचा होता. तर कशा झाल्या चपात्या नक्कीच सांगा. ब्लॉग खूप मोठा झाला आहे. आज मी पहिल्यांदाच ब्लॉग एवढा मोठा टाकलेला आहे. पण मी शूट भरपूर करते बरं का, पण म्हणजे एवढा मोठा ब्लॉग असा बघतील का असं होतं. हळूहळू असं मला वाटतं 3, 4, 5 मिनटाचा टाकावा, पण माझ्याकडून मोठाच होतो. तर बघा, छान वाटला तर. मग इथं मी संध्याकाळची आरती वगैरे लावली, उदबत्ती लावली आणि अगोदर जायच्या अगोदरच मी नैवेद्य देवाला ठेवला. तर मी आज गोड म्हणजे काहीच बनवलं नव्हतं, त्याच्यामुळे साईडला थोडीशी साखर ठेवली ताटात, कारण की मला पण गडबड होती. बघू आल्यानंतर काही तर गोड केलं तर, शिरा नाही तर खीर केली तर केली. पण तिथून यायला उशीर झाला तर मी नाही म्हणजे करू शकत, त्याच्यामुळे शक्यतो इथं देवाला एक उदबत्ती आणि तुळशीला लावायची होती म्हणून मी 2 उदबत्त्या हे केल्या. आता देवाला नैवेद्य ठेवते. आणि तुळशीचं पान स्वामींना अवश्य ताटात ठेवायचं ताईनं. गुरुवार असेल तेव्हा तुळशीचं पान ठेवल्याशिवाय देवाला नैवेद्य रुजू नाही आहे, त्याच्यामुळे तुळशीचं पान ठेवायचं. संध्याकाळचं आमचं जेवण आम्ही हॉलमध्ये